मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील योगदान म्हटलं की बहादूर मावळे, सडेतोड सेनानी आणि पराक्रमी सरदार हेच आठवतात. परंतु इतिहासाच्या पानात काही शूरवीर दृश्यच राहिले. यामध्ये होते महार, रामोशी, भिल्ल, डोंगरकोळी, न्हावी आणि दर्यावर्दी सारखे जाती जमातीचे शूर योद्धे. आपल्या कौशल्याने आणि निष्ठेने त्यांनी स्वराज्य उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे. गुणानुसार मिळालेल्या संधीमुळेच या समाजांनी स्वराज्याच्या पायाभरणीत आपले स्थान निर्माण केले. शिवरायांच्या स्वप्नांना साकार करताना या क्षुद्र जातींनी त्यांच्या रक्ताने आणि घामाने इतिहास घडवला. मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत शूद्र जातींनी किती महत्त्वाची भूमिका बजावली होती? रामोशी आणि भिल्ल यांचा हेर खात्यात कशा प्रकारे सामील करण्यात आले आणि त्यांचा स्वराज्यासाठी काय उपयोग झाला? महार आणि डोंगरकोळी जातीच्या स्वराज्य सेवेत काय विशेष योगदान होते? न्हावी समाजाने स्वराज्याच्या उभारणीत नेमकी कोणती मोलाची कामगिरी बजावली होती? कोकण किनाऱ्यावरच्या दर्यावर्दी जातींनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत कशा प्रकारे सहभाग घेतला? शूद्र जातींना त्यांच्या गुणानुसार संधी मिळाल्यामुळे स्वराज्याची उभारणी किती भक्कम झाली? इतिहासाच्या पटलावर या शूद्र जातींचे योगदान का आणि कसे दुर्लक्षित राहिले आहे? मित्रांनो, या व्हिडिओतील संदर्भ ग्रंथ लेखक कोण? तर लेखक इतिहासकार संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांचा ग्रंथ स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतीमधील भाग 6 क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती प्रकरण 5 स्वराज्य उभारणीत शूद्र जाती जमातीने बजावलेली कामगिरी भाग 4 पृष्ठ क्रमांक 614 ते 617 पर्यंतचा भाग आपण या व्हिडिओत घेतला आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया डॉक्टर भायकर यांचे विचार जसेच्या तसे. रामोशी आणि भिल्ल यांचा हेर खात्यात समावेश. शिवपूर्व काळात रामोशी आणि भिल्ल या जंगली लोकांना गावाच्या सीमेबाहेर आणि गडासभोवतालच्या प्रदेशात पहारा करण्याचे काम देण्यात येई. हे लोक जंगली प्रदेशात मुक्त संचार करीत असल्याने पाहायला संदेश पोहोचविण्याच्या आणि बातम्या काढण्याच्या कामात ते तरबेज होते. महाराजांनी या लोकांचा उपयोग हेर खात्यात जासूद म्हणून दूरदूरच्या मोहिमा आखताना शत्रूच्या बातम्या काढण्यासाठी करून घेतला. महाराजांच्या हेर खात्यात प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता अशी समजूत प्रचलित आहे. सुरतेची लूट करताना या बहिर्जी नाईकांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुरविलेल्या अचूक माहितीचा महाराजांना सुरत हे व्यापारी शहर दोनदा लुटण्याच्या कामी खूप उपयोग झाला. महाराजांचे हेर खाते अतिशय कार्यक्षम होते. इसवी सन 1679च्या जालनापूरच्या स्वारीच्या वेळी शत्रू पाठलाग करीत असताना या बहिर्जीने शत्रूला चकून महाराजांना सुरक्षितपणे पट्टागडाकडे नेले आणि त्यांचा प्राण वाचविला. महार आणि डोंगरकोळी यांची समाजसेवा. रामोशाप्रमाणेच महार आणि डोंगरकोळी यांनीही स्वराज्याची सेवा केली. महाराष्ट्रातील काही किल्ल्यांच्या आश्रयाने जी डोंगरकोळ्यांची आणि महाराजांची घराणी वस्ती करून आहेत त्यांच्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हकीकतीवरून असे दिसून येते की शिवपूर्व काळात आणि शिवकाळात किल्ल्याच्या बुरुजांचे रक्षण करण्याचे व तेथून टेहळणी करण्याचे काम महारांकडे असे. हेरगिरी करण्याचे कामसुद्धा ते चांगल्या प्रकारे पार पाडत. पायदळसुद्धा यांनी पराक्रम गाजविला होता. पुरंदर किल्ल्यासंबंधी काही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून शिवपूर्व काळात व शिवकाळापासून शिवबंदित डोंगर कोळ्यांचे मोठे प्रमाण असल्याचे दिसून येते. इसवी सन 1665मध्ये दिरेल खानने पुरंदर किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यावेळी मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मराठी, मावळे, रामोशी, महार यांच्या बरोबरीने डोंगर कोळ्यांनीही चिवट झुंज दिली. स्वराज्याच्या उभारणीत न्हावी समाजाचाही वाटा होता. स्वराज्य उभारणीच्या कार्यात न्हावी समाजाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अफझल खानाच्या बरोबरच्या भेटीच्या प्रसंगी जीवा महाला या महाराजांच्या न्हावी साथीदाराने खानाचा अंगरक्षक बडा सय्यद याला ठार करून महाराजांचा जीव वाचविला. यावरूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचारात आली. महाराजांच्या पन्हाळगडाहून विशालगडाकडील पलायनाच्या प्रसंगी एका न्हाव्याने महाराजांचा वेश घालून त्यांचा प्राण वाचविण्याची कथा डच रेकॉर्डमध्ये आलेली आहे. यावरून न्हावी समाजाने महाराजांच्या सैन्यात निश्चितपणे मोलाची कामगिरी बजावली हे स्पष्ट दिसते. स्वराज्य कार्यात कोकण किनाऱ्यावरील दर्यावर्दी जातींचा समावेश. राज्याचे एक स्वतंत्र अंग म्हणून नाविक दलाची स्थापना करण्यात महाराजांनी कमालीची दूरदृष्टी दाखविली. नाविक दलाची स्वतंत्र स्थापना करणारे हे भारतातील पहिले राजे होते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी राजांचा भारतातील नाविक दलाचे जनक म्हणून गौरव
केला तो उचितच समजला पाहिजे. महाराजांच्या आरमाराची स्थापना ही कोकण किनाऱ्यावरील सोनकोळी, भंडारी, गावित, हटकर, भोई, खारवी, दलदी वगैरे दर्यावर्दी जातीच्या कर्तृत्वांची निशाणी होती. या सर्व जाती जलचर असून सागरी जीवन त्यांच्या नसानसात भिनलेले होते. कोकण किनाऱ्याची आणि त्यांच्या सागरी भूगोलाची त्यांना रोजच्या अनुभवाने खडानखडा माहिती होती. कोळी लोक जहाजे वल्हविण्यात तरबेज होते. भंडारी लोकांचा धंदा उंच उंच ताडामाडाच्या झाडावर चढून ताडी माडी काढण्याच्या असल्याने जहाजावरील चढ उताराची कामे करताना लागणारी चापल्य आणि कसब त्यांच्या ठिकाणी होते. दलदी आणि खारवी या बाटून मुसलमान झालेल्या जाती नाविक गोलंदाजीत निष्णात होत्या. सोनकोळ्यांप्रमाणे अथवा भंडाऱ्यांप्रमाणे त्यांना परदेश गमन निषिद्ध नसे. जगाच्या पाठीवर कोठेही जाऊन पराक्रम गाजवण्याची जिद्द त्यांच्यात होती. शिवाजी महाराजांपूर्वी कोणीही या दर्यावर्दी लोकांतील सुप्त गुण जाणून त्यांना कर्तृत्वाला वाव देण्याची कल्पकता दाखवली नव्हती. महाराजांनी त्यांना आपल्या नाविक दलात वाव देताच या दर्यावर्दी लोकांनी आपले कर्तृत्व प्रकट केले. या दर्यावर्दी जातीच्या व जमातीच्या मदतीने महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि पनवेल या ठिकाणी मध्यम आकारांची जहाजे बांधण्याच्या गोद्या बांधल्या. या लोकांच्या मदतीनेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी दुर्गांची आणि खांदेरी या नवीन नाविक केंद्राची उभारणी केली. महाराजांचे नाविक दल, नाविक संघटना यात या सर्व दर्यावर्दी जातीचाच भरणा होता. सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यासारख्या कसलेल्या आणि 12 गावचे पाणी प्यालेल्या दर्यावर्दी लोकांच्या अत्यंत प्रबळ प्रगत आरमारांना तोंड देऊन कोळी भंडाऱ्यांनी महाराजांच्या नाविक दलाला स्थैर्य मिळवून दिले. महाराजांचे मुख्य नाविक दलाचे अधिकारी मायनाक आणि दर्यासारंग हे भंडारी जातीचे होते. त्यांनी महाराजांच्या आरमारा ध्वज कोकण किनाऱ्यापर्यंत फडकत ठेवला. स्वराज्याचे रक्षण करण्यात महाराजांचे आरमार पूर्ण समर्थ होते. इसवी सन 1679च्या खांदेरीच्या इंग्रजाविरुद्ध जलयुद्धात महाराजांना जो विजय मिळाला तो कोळी आणि भंडारी यांच्यामुळेच. कोळी आणि भंडारी यांनी स्वराज्याचा व्यापार सुरक्षित ठेवला. खारवी आणि दलदी या जातीच्या लोकांनी महाराजांचा सागरी व्यापार मध्यपूर्वेतील मोर्चा व मस्तकपर्यंत पोहोचविला. तानाजी, मानाजी, गंगाजी आणि सावजी या कोळी जातीतल्या लोकांच्या मदतीमुळे शिवाजी महाराजांना सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी योग्य जागा निवडता आली. जंजिरा किल्ल्याच्या स्वारीत लाय पाटील या कोळ्याने प्रकट केलेले असामान्य धैर्य तर प्रसिद्धच आहेत. कोळी, भंडारी व इतर दर्यावर्दी जातींनी महाराजांच्या आरमारांना सुरुवातीपासूनच जे स्थैर्य प्राप्त करून दिले. यामुळे पुढील काळात कान्होजी आणि तुळाजी आंग्रे यांनी मराठ्यांच्या आरमारांची ताकद वाढवून सर्व देशी विदेशी नाविक सत्तांच्या नाकी दम आणला. पेशव्यांनी इंग्रजांसारख्या परकीय सत्तेची मदत घेऊन मराठ्यांच्या आरमाराचा नाश केला. हा केवढा दुर्दैवी विलास. वरील या विवेचनावरून आपल्याला लक्षात येते की शिवाजी महाराजांच्या कुशल आणि धडाडीच्या नेतृत्वाखाली शूद्रवर्गीय जाती जमातींनी स्वराज्य मंदिराच्या उभारणीत मनापासून महाराजांना सहकार्य केले. शिवाजी महाराजांनी शूद्रवर्गीयांना लष्करी क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून दिली. शूद्रवर्गीयांना सैन्यात कर्तृत्व प्रकट करण्यास वाव देताना त्यांच्या नैतिक आणि भौतिक प्रगतीचा पूर्वी बंद असलेला मार्ग मोकळा झाला. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील महाराजांचे कुशल नेतृत्व आणि शूद्रवर्गीय जाती जमातीचे सामूहिक कर्तृत्व याला जगाच्या इतिहासात तोड नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या यशस्वीतेचं श्रेय केवळ मुठभर सरदारांना नाही तर या शूद्र जाती जमातींनीही आपले निस्वार्थ सेवेने आणि शौर्याने स्वराज्याच्या उभारणीत अमूल्य योगदान दिलेलं आहे. रामोशी, भिल्ल, महार, डोंगर, कोळी, न्हावी आणि दर्यावर्दी अशा विविध जातींनी त्यांचं योगदान निस्वार्थपणे दिलं, ज्यामुळे स्वराज्याचा पाया अधिक भक्कम झाला. या शूरवीरांच्या कथा इतिहासात हरवू नये म्हणून या वाटा विसरणं म्हणजे आपल्या इतिहासाच्या सोनेरी पानावरचा अमूल्य ठेवा गमावणं. त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून हा व्हिडिओ त्याग, निष्ठा आणि शौर्याला वंदन आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि फॉरवर्डसुद्धा करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.